एकदम सॉफ्ट आणि आतून मस्त जाळीदार. चवीला अशी, की असं वाटलं पाहिजे दक्षिण भागातलीच इडली खातोय. मग अशी नाश्त्यामध्ये इडली चटणी असेल तर सगळ्यांनाच आवडते. पण आहे ना, इडली तांदळाची असते आणि डायबेटिक पेशंटचं इथेच घोडं थांबतं. म्हणूनच ही डायबेटिक फ्रेंडली पण चवीला हुबेहूब रेग्युलर इडली सारखीच. अशी ही ज्वारीची इडलीची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आले आणि ही इडलीची फर्माईश आहे ना कारभाऱ्यांची होती. आणि मग हा व्हिडिओ आहे ना तुमच्याबरोबर शेअर केलाय, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला कृती सांगते. तर बघा, रेग्युलर आपण जी तांदळाची इडली करतो तर तशीच इडली आपल्याला करायची आहे. फक्त इथे ज्वारी वापरायची आहे. तर ज्वारी भिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. त्यासाठी काय करायचं चला सांगते. तर ही ज्वारी जी आहे तर 3 वाटी ज्वारी, 1 वाटी उडीद डाळ आणि पाव चमचा मेथीदाणे घ्यायचे आणि डाळीमध्ये मेथीदाणे भिजवायचे. ज्वारी ही कोमट पाण्यामध्ये भिजवायची. हे सगळं स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतरच भिजवायचं आणि हे भिजत ठेवलेलं जे आहे तर ते सकाळी 7 ते 8 वाजता भिजवलं की रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत ते चांगलं भिजलं जातं आणि मग हे वाटायला घ्यायचं आणि वाटून झाल्याच्या नंतरनं जर थंडीचे दिवस असतील तर गरम तव्यावरती, थोड्याशा गरम तव्यावरती हे मिश्रणाचं पातेलं ठेवून ह्याच्यावरती सुती कापड झाकून ठेवायचं. म्हणजे हे पीठ चांगलं फुललं जातं, छान फर्मंट होतं आणि सकाळी मग सोडा वगैरे, इनो वगैरे काहीच घालायची गरज लागत नाही. फक्त मीठ घालायचं, फेटून घ्यायचं आणि हो, आधी आपण जेव्हा रात्री हे पीठ फर्मंट करण्यासाठी ठेवतो तर तेव्हा चांगलं फेटून घ्यायचं आणि इडलीमध्ये ना मी लाह्या घातलेल्या आहेत म्हणजेच मुरमुरे घातलेत. तर हे फक्त रंगासाठी घातलेत, नाही घातले तरी सुद्धा चालतं. खूपच मस्त ही जाळीदार आणि मस्त स्पॉन्जी अशी इडली बनवून तयार होते. 10 मिनिटासाठी फक्त वाफवून घ्यायची इडली. खूपच भारी ही इडली बनवून तयार होते. चवीला आहे ना एकदम हुबेहूब आपल्या रेग्युलर इडलीसारखी बनते. तुम्ही बघू शकताय काय मस्त स्पॉन्जी अशी मस्त जाळीदार इडली बनवून तयार झाली. तर चला मग बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.